पनवेल रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळल्याने 4 प्रवासी अडकल्याची माहिती आहे। तर रेल्वे प्लॅटफॉर्म वरील लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। शिल्पा, दृश्य आपण पाहतोय पनवेल मधली दृश्य आहेत। पनवेलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची लिफ्ट कोसळली आणि त्यामध्ये 4 प्रवासी अडकलेले आहेत। पनवेल रेल्वे स्थानकावरची ही घटना आहे। त्यामध्ये 4 प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरच्या लिफ्टमध्ये अडकलेली ही लिफ्ट कोसळली आणि त्यामध्ये 4 प्रवासी अडकले। या निमित्तानं रेल्वे स्थानकावरील लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। सुदैवानं प्रवासी जखमी झाले नसल्याची माहिती आहे। मात्र 4 प्रवासी हे लिफ्टच्या आत अडकले आणि ही दृश्य आपण पाहतोय। लिफ्टचा जो दरवाजा आहे तो दरवाजा सुद्धा काही अंशी तुटल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। पनवेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 मधली ही लिफ्ट आहे जी कोसळली। 4 प्रवासी या लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती। प्रतिनिधी प्रमोद पाटील या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। प्रमोद, आपण बघत असाल ही जी लिफ्ट पडलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 4 प्रवासी जे होते अडकले होते। मात्र विक्रांत, सुदैवाने माहिती अशी मिळते की आता या 4 प्रवाशांपैकी कोणीही जखमी नाही, त्यांना व्यवस्थितरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र ही पहिली घटना नाहीये, जवळपास ही मागच्या 2 ते 3 महिन्यापासून पूर्वी पण अशा प्रकारची घटना घडली होती। अशा प्रकारची लिफ्ट जी होती पडली होती। रेल्वे प्रशासन नक्की काय करतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण वारंवार जर अशा घटना होत असतील तर हा सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर येते। आता 4 प्रवासी अडकले होते, 4ही प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले आहे। लिफ्टचं कामही आता सुरू आहे। मात्र पुन्हा घटना घडू नये अशा प्रकारची खबरदारी आता रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागेल। विक्रांत, धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।